त्या दिवशी मी असं आपला सहज माझ्याकडे ड्रायफ्रुट्सचा डबा होता, तर मी असं सगळ्यांना ऑफर करत होते ड्रायफ्रुट्स. तर हिला मी ऑफर केलं आणि बाय द टाइम द टिफिन रीच्ड हर, त्याच्यात ना फक्त बदाम राहिले होते, म्हणजे मनुके वगैरे असे घेतले होते सगळ्यांनी. तर तिने तो हातात घेतला, तिने त्याच्याकडे बघितलं, मग मला तिच्या नजरेत दिसतंय की खरं तर हिला हे हवंय. तर ती म्हणली जाऊ दे, एवढं बदाम चावायचे कष्ट कोण घेईल, जाऊ दे नको थँक्यू, असं म्हणून तिने तिच्या बॅग मधनं केळं काढलं आणि केळं खायला सुरुवात केली. मी सांगून ठेवलंय आधीच की इंटरव्ह्यू मध्ये असंच बोलायचं. बरोबर बोललीये का? या हो परफेक्ट बोलली, जे मी तिला शिकवलंय. चेक भेज दूंगी, लाईफ बना दूंगी, बाद में. ओके, फनेल सीड्स. हे माहितीये मला, थांब. हे तर मला माहिती आहे. कम ऑन, पाण्यात काय घालतो आपण? भरपूर. बरोबर बोललीस. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आता माझ्या फेवरेट गर्ल गँगकडे आली आहे, पण सगळ्या नसून दोघी जणीच आहे. फर्स्ट तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन, 200 एपिसोड कम्प्लीट झाले आहेत. कशा आहात? मस्त. फायनली 200 एपिसोड कम्प्लीट झाले. हा काळ कसा गेला खरंच कळलं नाही. वल्लरी आली काय, तुम्हाला प्रॉब्लेम झाला काय, मग सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही एकत्र सॉल्व्ह केले काय, ह्या सगळ्या प्रवासाला तुम्ही काय बोलाल? धमाल. हो, तू म्हटलीस ते करेक्ट आहे. कसे झाले ते आम्हालाही कळलं नाही. म्हणजे परवा आम्हाला असं झालं, हो 200 एपिसोड झाले आपले, म्हणजे आपण त्याच्यापेक्षा जास्त दिवस शूट करतोय असं कुठे वाटतच नाहीये. मजा, आणि खूप म्हणजे ऑफस्क्रीन पण आम्ही मजा करतोय आणि तुम्ही ऑनस्क्रीन मजा तर बघताच आहात. येस, मी लास्ट टाइम ना ह्याने एक प्रश्न विचारलेला की तुमची फर्स्ट मीट झाली, तुम्ही भेटलात, कास्टिंग डन झाल्यावर, तर तुम्हाला काय वाटलं की समोरचा व्यक्ती कसा असेल? तेव्हा तू नव्हतीस, सो मला आता हिला विचारायचंय आणि तुलाही विचारायचंय. जेव्हा कास्टिंग डन झालेलं आणि फर्स्ट टाइम असं असतं ना, ऑकवर्डनेस असतो किंवा एकत्र जसे एक लिंक लागते की छान बॉन्ड झालाय तयार, सो ते काय वाटलेलं तेव्हा? दिदिशाला मी ओळखत होते, प्राजक्ताला ओळखत नव्हते तशी, पण बघून माहिती होते. आणि हिला आणि वल्लरीला ऑफकोर्स बघितलं तर होतच, पण बिलकुलच ओळख नव्हती. आणि मी आता हिच्या बरोबर राहते आणि वल्लरीच्या गळ्यात असते. आणि ह्या दोघी जशा मला दिसल्या होत्या एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट आहेत. त्या अशा एकदम हो हे खा, हे नको खाऊस अशा होत्या. आणि एक हे जे दिसतंय तुम्हाला त्याच्या एक्झॅक्ट वेगळं रूप आहे त्यांचं खऱ्यामध्ये. हा, ट्रान्झिशन नाही, त्या तशाच आहेत. ते फक्त थोड्या वेळासाठी फ्लिप्ट होतं. काही मल्टिपल पर्सनॅलिटीज राहतात आमच्या हात आहेत या दोघींच्या. आहेत. तर मला कसं वाटलेलं की खूप शांत असेल, आणि मला नंतर असं झालं की नाही, ही शांत नाहीये. झालं मग ती नसते तेव्हा आमच्या रूम मध्ये कुणीच काही बोलत नाही. आमच्या रूम मध्ये बाहेरून जी माणसं येतात, जे ऍक्टर्स येतात थोड्या दिवसांसाठी, त्यांच्याशी बिचारी फक्त ही बोलते आणि मी फक्त बघते. एव्हरीबडी नोज आय थिंक आतापर्यंत. पण आम्ही दोघी एक रूम शेअर करतो. मिठू, तेजा आणि वल्लरी एक रूम शेअर करतात. आणि त्या व्यतिरिक्त कुठल्याही लेडी आर्टिस्ट आल्या तरी त्या आमच्या रूम मध्ये असतात. तर आकांक्षाचा जरा बारीक बोलण्याचा प्रॉब्लेम असल्या बारीक मी नसले तर असं, म्हणजे आता बोलत मी नसेल. जरा आजारी होते म्हणून मी 8 दिवस मला सुट्टी घ्यावी लागली होती. तर त्याच्यानंतर ती आल्या आल्या पहिल्या दिवशी म्हणली, शाश्वती आपल्या रूम मध्ये कोणीच काहीच बोलत नव्हतं. खूप लोक आली, शूटिंग करून गेली, पण कोणीच नाही बोललो कोणाशी. मी जनरली मान वर करून सुद्धा बघत नाही, मी फक्त हाय. ही नव्हती तर आवाजच नव्हता रूम मध्ये. इंट्रोवर्ट प्रो मॅक्सिस म्हणजे मॅक्स इंट्रोवर्ट. आणि काय म्हणतात त्याला, तंद्री. अच्छा, मी तंद्रीतच असते. समोरून माणूस काही माझी बॅग घेऊन गेला तरी मला नंतर लक्षात येईल, 1 मिनिट माझी बॅग. एवढं मी तंद्रीत असते. तुला कशी वाटली होती ही? नाही, मी जेन्युइनली सांगते. अगेन आकांक्षा म्हटली तसं, मी तर ह्या चौघींबरोबरही काहीच काम केलं नव्हतं, पण कामं बघितली होती. तर त्याच्यामुळे तेच तसंच होतं ना, टेलिव्हिजनचे आर्टिस्ट आपल्याला ओळखीचेच वाटतात. जसे प्रेक्षकांना वाटतं तसंच आमचंही होतं ना. तर तशा ह्या सगळ्याच जणी ओळखीच्या होत्या तशा. पण आय थिंक आउट ऑफ ऑल द 4 ऑफ दीज गर्ल्स, ये कुछ इंटरेस्टिंग बनती आहे असं माझं डे 1 ला झालं होतं. आम्ही एक छोटासा एक वर्कशॉप केला होता, जिथे एकमेकींची ओळख पण होईल आणि अशा हेतूनी.
तिथे आम्हाला आमचे लहेजा जो आहे तो पकडायचा होता वगैरे वगैरे साठी. तर त्या दिवशी मी असं आपला सहज माझ्याकडे ड्रायफ्रुट्सचा डबा होता, तर मी असं सगळ्यांना ऑफर करत होते ड्रायफ्रुट्स. तर हिला मी ऑफर केलं आणि बाय द टाइम द टिफिन रीच्ड हर त्याच्यात ना फक्त बदाम राहिले होते, म्हणजे मनुके वगैरे असे घेतले होते सगळ्यांनी. तर तिने जो हातात घेतला, तिने त्याच्याकडे बघितलं, मग मला तिच्या नजरेत दिसतंय की खरं तर हिला हे हवंय. तर ती म्हणली जाऊ दे, एवढं बदाम चावायचे कष्ट कोण घेईल, जाऊ दे नको, थँक्यू असं म्हणून तिने तिच्या बॅग मधनं केळं काढलं आणि केळं खायला सुरुवात केली. तेव्हापासून माझं चाललं ये इंटरेस्टिंग आहे, ये कुछ अलग आहे. ढिला आहे. अरे मला सांगितलेलं की तुला ना समोरच्या मध्ये काहीतरी छान असतं ना की तुला क्युरियोसिटी असते की कसं करू शकते. तसं मला हिच्या कुकिंगचं अपडेटेड असण्याचं सगळ्याचं कौतुक वाटतं जेन्युइनली. असं प्रत्येकाच्या बाबतीत वाटतं की ही करते यार, कारण माझ्याकडे त्या गोष्टी नाहीये. मला कुकिंग काहीच येत नाही, त्याच्यामुळे कुणी मला छान चहा जरी बनवून दिला तरी असं वाटतं की वाव कसं केलंस तू, वाव. आणि ही तर खूपच सुंदर जेवण बनवते बाबा. जसं तर ही म्हणाली की तू सुंदर जेवण बनवतेस, असं हिच्याकडची कुठली क्वालिटी आहे जी तुला आवडते? उसमें क्या क्वालिटी नहीं है वो बताओ. नाही, व्हेरी ऍब्सोल्युटली टॅलेंटेड ऍक्ट्रेस आपण बघतोच. ती उत्तम गाते, ती उत्तम डान्सर आहे, ती उत्तम परफॉर्मर आहे. आणि म्हणजे आमची जोडी जमते कारण मला बोलायला आवडतं आणि तिला ऐकायला आवडतं. असं होत असेल कोणीतरी ऐका माझं. गुड लिस्नर, प्रिटी गुड लिस्नर. आता अधून मधून तिला माणसात आणावं लागतं, इकडे चाललंय कॉन्व्हर्सेशन, पण स्पेशल. काय वाटतं एवढं तुझ्याबद्दल छान छान ऐकून ऐकव हे जे सुरू शिकवलं तिला, मी सांगून ठेवलंय आधीच की इंटरव्ह्यू मध्ये असंच बोलायचं. बरोबर बोललीये का? याद हो, परफेक्ट बोलली, जे मी तिला शिकवलंय. चेक भेज दूंगी, लाईव्ह बना दूंगी बाद में. पण तुमच्यातले खरंच किस्से ऐकायला आवडतील. जसं आता ही म्हणते की असं छान असं जरी केलं तरी तुला छान वाटतं समोरच्याचं, अरे तू केस कशी फ्लिप केलेस वगैरे, त्याच्यावरती सुद्धा तू कमेंट करू शकतेस. तुमच्यातला एखादा किस्सा फक्त तुम्हाला माहिती आहे जो अजूनपर्यंत तुम्ही कोणाला शेअर केला नाही, असा कुठला किस्सा आहे का? नाही, ऍक्च्युली आमच्या 5 मुलींचं होतं काय की असं काहीच लपून राहतच नाही. काही माती खाल्ली जास्त. पण हिचं मला सांगायला गंमत वाटते की ही जशी दिसते तशी नाही. अशी ओढणी बिडणी असा नीट स्वच्छ पांढरी शुभ्र ओढणी, आणि ती जितकी नीट दिसते अशी घेईल आणि ती खालीच पडेल. हे असं सगळं तिच्या बाबतीत होतं. कॉमेडी गोष्टी होतात तिच्याबरोबर. आय डोंट नो हाऊ. एखादी कुठली कॉमेडी गोष्ट? हीच ओढणी, म्हणजे याच्या आधी एक वाईट ओढणी होती. तर उगाच आता म्हणजे नजाकत वगैरे हे खरं तर माझ्याकडे नाहीये, पण एक दिवस काय माझ्या अंगात आलं माहित नाही, मला सीनला बोलवत होते आणि मी अशी सिरियल मध्ये पण दाखवत ना अशी घेतली, तर तशी मी अशी केली ओढणी पांढरी, असं करणारी. ती खाली तिथे सगळं घाण असतं, स्वच्छतेबद्दल फारच. आणि आहे दोघींनाही. त्यामुळे आमच्या दोघींचे असं झालं की मग तिचं असं झालं कशाला वगैरे करायचं, नॉर्मल घेतली असती सोडणी तर काय बिघडलं असतं का? असं म्हणजे हेच आहे, बाहेरच्यांना माहित नाही असं मला वाटतं की ही कॉमेडी आहे. बाहेर असं पटकन दिसणार नाही कॉमेडी, बिकॉज तुम्ही सीन पाहिलाय. हा, नाही ही नाही, म्हणजे ही व्यक्तीच कॉमेडी आहे. हिच्यात एक कॉमेडी आहे जो पटकन बाहेर लोकांना दिसणार नाही, पण थोड्या वेळ राहिल्यानंतर कळलं ही कार्टून आहे असं. आपण एक गेम खेळूया. मी ना स्पायसेस म्हणजे आपले जे मसाले असतात ते इंग्लिश मध्ये आणले, तुम्हाला ओळखायचे त्यांना मराठीत काय म्हणतात. ओके, जे काही हे झालंय. ओके, सो धणे त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? अच्छा, मराठीत तू सांगण्यास इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सॉरी मीच विसरू केली. सॉरी मी गणली. ओके, नटमग. नटमेग माहितीये मला, एक सेकंड थांब, बावळटपणा नको. कुणाला बोललीस? जायफळ. बरोबर. हो, मी हिला ठेवलंय माझ्या बरोबर म्हणून.
स्टार अँड आईस. स्टार आणि म्हणजे ऍक्च्युली ह्याच्यात ना गंमत आहे की दगड फुल जे असतं ना त्याला स्टार अनीस म्हणत नाहीत, पण दिसतं. आपण दगड फुलच म्हणतो. हो, म्हणजे बरोबर आहे. स्पाइस वेगळा आहे. ओके, फनेल सीड्स. हे माहितीये मला, थांब. हे तर मला माहिती आहे. कमॉन, पाण्यात काय घालतो आपण? भरपूर बरोबर बोललीस. ओके, कॅरम सीड्स. काय? कॅरम 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 सीड्स. आपण ते मी ऐकलंय यार. खूप असं Basic असेल हे. बेसिक आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे यूज करू शकतात. ओवा? हे एक मिनिट. गोव्याला हे कुठे म्हणतात? अजवाईन म्हणजे ओवाच ना. हो. मग तू काय बोललीस आता? कॅरम सीड्स. हो. मला कन्फ्युज करू नका, मी घेऊन आली. क्युमिन. जिरा. हिच्या सगळं तोंडावर आहे. पण छान वाटलं खेळून. बाकी मजा आली गप्पा बरोबर. पण 200 एपिसोडसाठी खरंच कॉंग्रॅच्युलेशन. खूप मोठा पल्ला गाठलाय आणि ह्या सगळ्या गर्ल्सना खूप प्रेम मिळते. असंच प्रेम मिळू दे. तुम्हाला जर तुमच्या प्रेक्षकांपर्यंत काही मेसेज पोहोचवायचा असेल तुमचा, तुम्ही काय पोहोचवाल? बघत राहा पिंगा कपोरी पिंगा. म्हणजे लवकरच तुम्हाला 500 एपिसोड आमचे झालेत म्हणून आम्हाला भेटायला मिळेल पुन्हा एकदा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.